नमस्कार मित्रांनो, मंजिरी किरण सुतार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आमचा उपवास पण आहे आणि आज आम्ही मोदक करणार आहोत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मोदकची रेसिपी बघायला भेटेल. चला मग बघूया. हे मोदक स्वप्नाली बनवणार आहे. स्वप्नाली काय काय आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये आता गूळ किसून घेतलेला आहे आणि खोबरं ह्याच्यामध्ये मिक्स केलंय पण गुळामध्ये. पहिले खोबरं वेगळं किसून घेतलं आणि गूळ वेगळं केलं, हा. नंतर एकत्र मिक्स केलंय म्हणजे ह्याच्यामध्ये हे करायला नको म्हणून. आता त्याच्यामध्ये तुपामध्ये फोडणी द्यायची. तूप टाकलं त्याच्यात, आता त्याच्यामध्ये तूप टाकलेलं हे फोडणी द्यायची याच्यामध्ये आता फोडणी देऊन आणि चांगलं मिक्स करायचं. हे घट्ट होईपर्यंत हलवतच राहायचं. आणि आता हे आलेले स्वप्नाली तांदळाचं पीठ आता हे पीठ आहे आंबे मोहरचं आहे आणि आता उकळलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलंय चवीनुसार. आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. ओके, असं. आणि हे आंबे मोहर ते तांदळाचं पीठ आहे, त्याला पूर्ण हलवून घ्यायचं त्या पिठाला. आणि एक तांबे पाणी घेतलेलं आहे म्हणजे जास्त पीठ असेल तर जास्त घ्यायचं. आता आपलं पीठ किती आहे? हा पीठ आहे अर्धा किलोचा आहे. त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी घेतलेलं. मी पाणी घेतलं. 1 किलो असेल तर त्या हिशोबाने पाणी घ्यायचं. आता झालेलं आहे, त्याच्यावर थोडस असं झाकण ठेवायचं वाफ येईपर्यंत. केळं टाकायचं. 1 किलो घेतलेला आहे. तर आता ह्या तवामध्ये तुम्ही पण एकदा टाकून बघा. ह्याच्यामध्ये केळा एक नंबर लागतो. आणि वेलची पूड टाकायची. तर ते मॅग्नेट करून घ्यायचं. पूर्ण असं हे करून घ्यायचं. बघू शकता कशी करते. त्याच्यामध्ये दिसला ना पाहिजे केळं हे करताना. आणि पिकलेला केला घ्यायचा, एकदम जास्त झालेला केला घ्यायचा. त्या याला चव पण एकदम मस्त लागते. आणि तुपामध्ये बनवतो ना आपण हे मोदक, तर खूप अतिशय चांगले लागतात. एक नंबर लागतात. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. त्याच्यामध्ये थोडीशी पूड टाकायची वेळची. सध्या मॅग्नेट करून घेतलेला आहे. नारळाचं चव, किस, गूळ आणि केली, आणि त्याच्यात आता ही वेलचीची पुडी, वेलची टाकते त्याच्यात, म्हणजे आणि अजून थोडीशी टेस्ट वाढेल. केल्याने तर वाढणारच आहे, वेलचीने पण अजून ह्याच्यात टेस्ट वाढणार आहे. असं पूर्ण मॅग्नेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीमध्ये तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. म्हणजे चवामध्ये केला टाकून वेलची तुपामध्ये एकदम मस्त, आणि टेस्ट एकदम मस्त येते. उकडून घेतले ना पिठा, आता तो गरम गरम मध्येच मळायचा, बरोबर ना स्वप्नाली? हो, गरम ह्याच्यातच मळायचा, मग नाहीतर गुठल्या होतात. डायरेक्ट गुठल्या होतात. आणि किती वाईट आंबे मोहर, मस्त मऊसर मळायचा. जितका मळाल तितका चांगला आहे. चव पण आपला तर रेडी झालेला आहे, पूर्ण एकदम मस्त मॅग्नेट झालेला आहे. त्याच्यामध्ये तूप, गूळ, खोबरा, वेलची आणि केला मस्त एकजीव झालेला आहे. आणि आता हा मळून झालेला आहे. जरा तेलाचा हात घ्यायचा. म्हणजे तेल, तूपच घेतल्यास ना? नाही, तेल घेतलं. मग आता गोडा तेल घेतलेला आहे. आणि फक्त याला पण फोडणी देताना याला पण फोडणीच दिलेली ना, याला ती तुपामध्ये दिलेली आहे. म्हणजे चवाला पण तुपामध्ये हे फोडणी देऊन हे केलेलं आहे. आणि हे आता पूर्ण एकदम मस्त पीठ मळून झालेलं आहे.
परफेक्टली शेप द्यायचं, परफेक्टली कली एक एक पाडायची. म्हणजे स्वप्नालीला पण येते, म्हणजे असं नाही बोलू शकत. आता हा एक केलेला आहे, बघा, हा एक केलेला आहे तिने, परफेक्ट एकदम शेप मध्ये केलेला आहे, जशी म्हणजे आमची आई करते तशी. म्हणजे पूर्ण जेवढं पीठ पातळ असेल, आणि बघा आता हे चव भरते, त्याच्यात चव भरलेला आहे. याच्यामध्ये चव भरलेला आहे. आणि अशी एक एक कली आता पाडायची. सेट मध्ये आल्या पाहिजे, एक एक कली पाडून सेट मध्ये आल्या पाहिजे. आणि नंतर असं बोलून घ्यायचं त्याला की परफेक्ट आता सेप आलेला आहे त्याला. हे झालेला आपला हे मोदक बघा. तयार. बघू एक शकता, हा नंबर आलेला आहे. मोदक तयार झालेला आहे. मस्त. पहिला झालेला आहे. चला मग आता असेच मोदक भरपूर असे करून करून घ्या. दाखवू. भेटू आपण नंतर. आणि आता आपले मोदक बनून झालेले आहेत. हे बघू शकता मोदक आहे, आणि इकडे आपण करंजी केलेली आहे, आणि हा दिवसा आहे. आता तुमच्याकडे याला काय बोलतात आणि ह्या करंजीला काय बोलतात? हा दिवसा, ही करंजी, आणि इकडे आपले मोदक तयार झालेले आहेत. आणि आता हे वाफेवरती 10 मिनिटं, किती मिनिटं घ्यायचे स्वप्नाली? 10 ते 15 मिनिटं ठेवायचे, कारण की तो हे केलेलाच आहे ना, उकळ घेतलेला ना, उकळलेला पीठ. म्हणून आता 10 ते 15 मिनिटं आपण वाफेवर त्याला ठेवायचे. आणि ते पण वाफेवरती कुठल्या आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवतो ना. हा, इडलीच्या भांड्यामध्ये ठेवतात, काही टोपामध्ये ठेवतात, पण आपण स्पेशल इडलीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत. आणि हे आता आपले झालेले आहेत मोदक रेडी. हे बघू शकता, रेडी झालेलं आहे. आणि आता त्याच्यावरती पाणी शिंपडत आहे, म्हणजे कुठे चिटकले असतील ते निघून जातील. फुल गरम आहेत ना, वाफा येते, तिथे दिसतात वाफा वगैरे. आणि आपण काही हे जास्त बनवलेले नाहीयेत, थोडेच बनवलेले आहेत. म्हणजे आज उपवास आहे, त्या उपवासाच्या निमित्ताने हे बनवलेले आहेत मोदक. मी बोललो स्वप्नालीला आज बनव आपल्याला मोदक, कारण आम्ही भरपूर दिवस केले नव्हते ना. जस्ट आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. आणि हे लाडू बघा, मोदक बनवलेले आहेत, लाडू नाही मोदक बनवलेले आहेत. आणि हे आता तूप आहे, मोदकावरती असं तूप टाकून खाल्ल्यावरती एकदम टेस्ट अजून अप्रतिम लागते. तर आमचा कार्तिक आहे, कार्तिक टेस्ट करणार आहे. कार्तिक कर टेस्ट, घे मोदक आहे. आणि पहिले त्याला असं एक होल मारून घे, आणि तूप घे, तूप टाकायचं. आणि थोडस आपलं आता बघितलं तूप आहे, तर थोडस याच्यात असं तूप टाकायचं. थोडस म्हणजे त्याला आपण हे करायचं, होल पाडायचं, मोदकाला तूप पाहून तूप लावून असं खायचं. हा बघ कसं वाटतं, एकदम कसं झाली टेस्ट, कशी टेस्ट झालेली आहे? मस्त ना. चला टेस्ट करून तुम्हाला सांगतो. आणि बघू शकता, बघा तूप मी पण टाकलेलं आहे, एक नंबर. आमची मंजी आहे, स्वप्नाली, अप्रतिम लागलेला आहे. तूप टाकल्यावर एकदम टेस्ट एकदम भारी येते त्याची. चला मग आता जो ब्लॉग आहे तो आपण इथेच एंड करत आहोत. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा.